मे 2026 वृषभ राशीसाठी एक असा महिना आहे जिथं एक डिसिजन तुमचं फ्युचर बदलू शकतो. पण एक चूक झाली तर मोठं नुकसानही होऊ शकतं. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक सिक्रेट शेवटी सांगणार आहे. या महिन्यात तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अट्रॅक्शन, पैसा आणि लक्झरी वाढणार. पण सगळं दिसतं तसं सोपं नाही. करिअरमध्ये सुरुवात थोडी स्लो तुम्हाला वाटेल, काहीच होत नाही. पण अचानक मिड मे नंतर एक अपॉर्च्युनिटी येईल. तुम्ही ती ओळखाल का, की इग्नोर कराल? मनी फ्लो वाढणार आहे, पण त्याच वेळी खर्च पण वाढेल. एक हिडन ट्रॅप आहे. लक्झरीवर जास्त खर्च होणार. जर कंट्रोल नाही ठेवलं तर जे मिळवलं तेच निघून जाईल. लव्ह लाईफमध्ये मॅजिक आहे, पण थोडा ड्रामा पण आहे. सिंगल लोकांना अचानक अट्रॅक्शन वाटेल. कपल्समध्ये बॉन्डिंग स्ट्रॉंग, पण पॉझिटिव्हनेस वाढली तर रिलेशनशिप डिस्टर्ब होऊ शकतो. हेल्थ ठीक राहील, पण बॉडी तुम्हाला एक सिग्नल देणार आहे. लेझीनेस, थकवा, स्लीप डिस्टर्ब. इग्नोर केलं तर प्रॉब्लेम नक्की वाढेल. फॅमिली सपोर्ट मिळेल, पण मिड मंथमध्ये एक छोटा मिसअंडरस्टँडिंग मोठ्या आर्ग्युमेंटमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही शांत राहिला तर सिच्युएशन कंट्रोल होईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मे 2026मध्ये तुमच्यासमोर एक अशी संधी येईल जी तुमचं करिअर किंवा मनी लाईफ बदलू शकते. पण ती ऑब्वियस नसेल, ती हिडन असेल. तुम्ही विचार करत असाल, ती संधी काय आहे? जॉब चेंज, न्यू बिझनेस की कोणीतरी नवीन कॉन्टॅक्ट? आन्सर आहे, तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. पण लक्षात ठेवा, तुमचा बिगेस्ट एनिमी कोण आहे माहिती आहे? तुमचा स्टबॉर्न नेचर. जर तुम्ही चेंज ॲक्सेप्ट नाही केला तर अपॉर्च्युनिटी तुमच्या समोरून जाईल. शुक्र ग्रह स्ट्रॉंग असल्यामुळे फ्रायडेला पूजा करा. व्हाईट वस्तू डोनेट करा. माइंड काम ठेवा. यामुळे तुम्हाला क्लिअरिटी मिळेल. आणि आता ते सिक्रेट सांगतंय. मे 2026मध्ये तुमचं लक स्ट्रॉंग आहे, पण फक्त त्यांच्यासाठी जे कम्फर्ट झोन सोडतील. हा महिना आहे अपॉर्च्युनिटी प्लस रिस्क. तुम्ही स्मार्ट राहिलात तर सक्सेस नक्की मिळेल. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये रेडी टाका. आणि अजून अशा पॉवरफुल प्रिडिक्शनसाठी सबस्क्राईब करा.